राज्यातील 29 महापालिकांचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत आणि यापैकी बहुतांश ठिकाणी भाजपाने विजय मिळवल्याचं चित्र निर्माण झालंय. मात्र राज्यात काही धक्कादायक निकाल देखील लागले आहेत. हे टॉप 5 निकाल नेमके काय आहेत ते आपण पाहूयात. नमस्कार, तुमचं लोकसत्ता लाईव्हमध्ये स्वागत आहे. यातील पहिला निकाल म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती यांचा अमरावतीतून पराभव झालेला आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती यांचा पराभव केलाय. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामुळेच फडणवीस यांच्या मामेभावाचा पराभव झाला असा आरोप भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलाय. अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय शिरभाते यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. यापूर्वी 2018 मध्ये अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीपदी विवेक कलोती यांची बिनविरोध निवड झाली होती. फडणवीस यांचे मामेभाऊ असल्यामुळेच त्यांची ही निवड झाल्याचं चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र यंदा महापालिका निवडणुकीत कलोतींना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. यातील दुसरा धक्कादायक निकाल म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागलाय. वॉर्ड क्रमांक 194 मधील लढतीवर संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलं होतं. माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र या भागातून निवडणूक लढवत होते. शिवसेना ठाकरे गटाकडून यावेळी निशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली होती. सदा सरवणकरांचे सुपुत्र समाधान सरवणकरांवर निशिकांत शिंदे यांनी 582 मतांनी विजय मिळवलाय. त्यामुळे ठाकरेंचा गड असलेल्या दादर माहीम पट्ट्यातील गड ठाकरेंनी पुन्हा एकदा राखलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेला आणखी एक धक्का लागलाय, तो म्हणजेच खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर देखील पराभूत झाल्यात. मुंबईत त्यांनी वॉर्ड क्रमांक 73 मधून निवडणूक लढवली होती. या ठिकाणी मोठा उलटफेर झाला असून रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर पोतनीस यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. ठाकरे सेनेच्या उमेदवार लोना रावत यांनी 3000हून अधिक मतांनी त्यांना पराभूत केलंय. शिंदेच्या शिवसेनेला तिसरा धक्का लागला, तो म्हणजेच मुंबईत काँग्रेसच्या आशा काळे यांनी राहुल शेवाळे यांच्या वहिनींचा पराभव केलाय. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे पराभूत झाल्या आहेत. राहुल शेवाळे यांनाही लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महापालिका निवडणुकीतही त्यांच्या पदरी निराशा पडल्याचं चित्र आहे. वैशाली शेवाळे या धारावी येथील प्रभाग क्रमांक 183 मधून उमेदवार होत्या. त्यांना काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी पराभवाचा झटका दिलाय. या मतदारसंघात ठाकरे बंधूंकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार पारुबाई कटके होत्या. हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला समजला जातो. आणि पाचवी महत्त्वाची घडामोड म्हणजे नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना देखील पराभवाचा सामना करावा लागलाय. यंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराची धुरा नवाब मलिक यांनी सांभाळली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचेच बंधू कप्तान मलिक पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्ड क्रमांक 165 मध्ये मलिक यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. काँग्रेसचे अशरफ अझमी या वॉर्डातून जिंकले आहेत. कप्तान मलिक यांचा मूळ मतदारसंघ क्रमांक 170 होता. मात्र हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने कप्तान मलिक यांना 165 मधून उमेदवारी देण्यात आली होती. पण आता त्यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं. मनपा निवडणुकीतील 5 महत्त्वाचे अपडेट्स. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.